मी आणि माझी आई सुनीता तालुक्याला बाजार मार्केटला गेलो होतो खरेदीसाठी आणि त्या दिवशी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी बाजार मार्केटला खूप गर्दी असते आणि आम्हाला पूर्ण बाजार खरेदीला खूप वेळ झाला होता। सायंकाळचे 7:30 वाजले होते। मग आम्ही घाईघाईने ऑटो स्टँडला आलो। तिथे काहीच वाहन नव्हते। आम्ही 9 वाजेपर्यंत ऑटो स्टँडलाच थांबलो पण काही वाहन आले नाही। वरून पावसाची शक्यता होती, आभाळ गरजत होते। मग काय करावं सुचत नव्हतं। आम्हाचं गाव 15 किलोमीटर दूर होत। मग आम्ही चालत जायचं ठरवलो आणि निघालो। 5 किलोमीटर अंतरावर आलो की पाऊस जोरात आला होता। आम्ही पूर्ण भिजवून ओले चिंब झालो। मग थोड समोर आलो की तिथ एका शेतात एक खोपी दिसली। आम्ही त्या खोपीत गेलो। पाऊस थांबला की निघाव म्हटलो पण पाऊस तर जोरात होता। आता करायचं काय? मग मी आईला म्हणालो, आई आपण आता रात्रभर इथंच थांबूत, मग सकाळी जाऊत। आई हो म्हणाली। आम्ही दोघेही थंडीने कडकडत होतो, अंग पूर्ण भिजल होत। मग मी त्या खोपीत आजूबाजूला पाहिलो, एखादा कपडा मिळेल का म्हणून। तिथे एक फाटकी शॉल आणि एक कापड होत। ते शॉल मी घेऊन आईला अंग साफ करायला दिलो आणि मी पण साफ केलो। रात्रीचे 11 वाजले होते, झोप येत होती। मग मी कापड खाली अंतरलो आणि माझे कपडे काढून अंडरवेअर वर झोपलो। आई काय झोपत नव्हती कारण तीच लुगड पूर्ण ओल झाल होत। मग मी आईला ते शॉल दिली आणि लुगड काढून शौल गुंढाळ म्हणालो। मग आईने शौल गुढाळली आणि झोपली। थंड हवा येत होती, पांघरायला काही नव्हत। मग मी आईला म्हणालो, आई शॉल पांघरून घेऊया। आई म्हणाली, अरे पण मी नागडी आहे, नको रे। मी म्हणालो, अगं पण इतकोण बघते तुला, असही अंधार आहे। मग ती अंगावरची शॉल काढून पांघरून घेतली। मला पण पांघरून घे म्हणाली। आम्ही दोघेही पांघरून घेतलो। मी अंडरवेअर मध्ये होतो आणि आई नागडी, पण झोप काय लागत नव्हती कारण विजाचा आवाज कडकत होता। जस वीज चमकली की मी आईला मागून गच पकडत होतो। माझी बुल्ली टाईट झाली होती। जसजस मी आईला पकडलो तस मला मजा येत होती। मग मी हळूच माझी अंडरवेअर काढून नागडा झालो आणि आईच्या मोठ्या गाडीला माझी बुल्ली लावून हळूहळू धक्का दिलो। आईला पण मजा येत होती कारण तिच्या तोंडाचा आवाज फुसकरत येत होता। मग मी एक जोरात धक्का मारलो की माझी पूर्ण बुल्ली आईच्या गाडीत गेली। आई जोरात ओरडली, जगदीश हळू रे बाळा, पण मी धक्क्यावर धक्के मारतच होतो। आई ओरडत होती, मग तिला पण मजा येत होती। हा जगदीश बाळा झव जोरात म्हणाली। मग मी पण जोरात आईची गाड मारत होतो। मग आई म्हणाली, थांब रे, मी घोडी होते मग झव। मी आईला घोडी बनवून झोलो। मग आई म्हणाली, जगदीश बाळा मला खूप मजा येते रे। मी म्हणालो, मला पण मजा येत आहे आई। नंतर मी आईला उतान केलो आणि तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर घेतलो आणि माझी बुल्ली आईच्या पुच्चीत घातलो, पण पुच्चीत माझी पूर्ण बुल्ली गेली नव्हती। आई म्हणाली, बाळा तू आता दे धक्का जोरात। मग मी धक्का मारले की आई रडायलाच लागली, उफ आ करू लागली। पण मी काय थांबत नव्हतो, अजून जोरात आईला झवत होतो आणि माझ पूर्ण पाणी आईच्या पुच्चीत सोडलो आणि थोड हळू झवत राहिलो। आई म्हणाली, काय झाल रे, कर जोरात झव, तुझ्या आईला बनवून टाक, तुझी रखेल। मग मी अजून आईला झवत होतो। तिला पण मजा येत होती। अम्मा आहा जगदीश मला खूप मजा येते, झवत रहा तसच म्हणाली। मग मी माझी बुल्ली आईच्या तोंडात दिलो। मग तिची मी पुच्ची चाटलो, मग अजून झोलो। असंच पूर्ण रात्रभर आईला झोलो आणि सकाळी पहाटे 6च्या बसला घरी निघालो।